नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरळ सेवेच्या सध्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुठले कुठले सध्या फॉर्म चालू आहेत तेही आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यामध्ये मित्रांनो सफाई कामगार या पदासाठी 6 उमेदवारांची निवड यादी आणि एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी मित्रांनो इयत्ता 4थी पासवरती फक्त अर्ज मागवण्यात आलेले आहेत। हा परमनंट जॉब असणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त स्पीड पोस्ट आणि अर्ज मित्रांनो पाठवायचे आहेत। 16,600 ते 52,400 इतका पेमेंट या पदासाठी असणार आहे। डायरेक्टली 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट आहे मित्रांनो। 10 एप्रिल 2024 पर्यंत मित्रांनो प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जालना रोड छत्रपती संभाजीनगर या ॲड्रेसवरती तुम्हाला मित्रांनो अर्ज पाठवायचे आहेत। तर याची पहिली जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। सध्या याचे फॉर्म सुरू आहेत 10 एप्रिल पर्यंत। त्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर या ठिकाणी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे। या ठिकाणी मित्रांनो विविध गटक आणि ड ची पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये शिपाई पदाचा देखील 10वी पासवरती समावेश या ठिकाणी आहे। IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे मित्रांनो। याचे कालपासूनच ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। याच्यामध्ये मित्रांनो भरपूर सारी अशी पदं आहेत जी की 10वी 12वी आणि पदवी बेसिसवरती या ठिकाणी भरली जात आहेत। तर याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून डिटेलमध्ये तुम्ही जाहिरात पाहू शकता। याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ देखील मित्रांनो बनवलेले आहेत। टोटल 47 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर ही दुसरी जाहिरात झाली मित्रांनो सध्या प्रसिद्ध झालेली। 3 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो महावितरण मार्फत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी जी आहे मित्रांनो त्यांच्यामार्फत 486 पदांची जाहिरात आहे। ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी ज्यांचं मित्रांनो BCom झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी चान्स असणार आहे। BCom जरी तुमचं झालेलं आहे, कुठलेही एक्सपिरियन्सची गरज नाही मित्रांनो, किंवा BMS झालं आहे BBA झालं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात। या ठिकाणी महावितरणमध्ये मित्रांनो हा जॉब तुम्हाला भेटतोय। 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम असणार आहे। 3 वर्षानंतर मित्रांनो तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट्स यावरती तुम्हाला परमनंट केलं जाईल। त्यानंतर तुमचा पेमेंट जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सरळ सेवे डायरेक्ट रिक्रुटमेंटप्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार मित्रांनो या ठिकाणी वाढणार आहे। तर याचेही ॲप्लिकेशन अजून सुरू आहेत। एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला याची लास्ट डेट देण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरी जाहिरात देखील महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जी आहे त्यांच्यामार्फतच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 5,347 जागा सर्वात जास्त वॅकन्सी या पदासाठी निघालेल्या आहेत। पदाचं नाव या ठिकाणी असणार आहे विद्युत सहाय्यक। विद्युत सहाय्यक या ठिकाणी तुम्हाला 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तंत्रज्ञ या पदावरती कायमस्वरूपी केलं जाणार आहे 3 वर्षानंतर, ज्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 12वी पास आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचं पाठ्यक्रम त्यांनी मागितलेला आहे ITI मागितलेला आहे वीज तंत्री तारतंत्रीमधून। म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा ITI झालेला असेल तर 5,347 पदांसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जी आहे या ठिकाणी परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय। 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं। तर ह्या जवळपास मित्रांनो आतापर्यंत आपण 4 जाहिराती पाहिल्या। 5वी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, परंतु याचे ॲप्लिकेशन अजूनपर्यंत सुरू झालेले नाहीत। 150 जागांसाठी अग्निशमन मोचक फायरमॅन रेस्क्यूअर या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। गट ड ची जाहिरात आलेली आहे। याची जाहिरात फक्त शॉर्ट नोटिफिकेशन 15 मार्च 2024ला न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली आहे। 22 एप्रिल 2024 पासून तुम्हाला ही पूर्णपणे जाहिरात उपलब्ध होणार आहे ऑफिशियल वेबसाईट pcmcindia.gov.in या वेब संकेतस्थळावर पाहण्यासाठी। आता फक्त शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे। तर ह्या टोटल मित्रांनो या ठिकाणी जवळपास 5 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत सरळ सेवेच्या। ह्या जाहिरातीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। फक्त PCMC जाहिरात जी आहे ती 22 एप्रिल नंतर तुम्हाला उपलब्ध होणार आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी। धन्यवाद।